बऱ्याचशा बायकांना हे माहीत नसतं की आपण फेशियल कधी करावं, क्लीनअप कधी करावं, कुठल्या फ्रिक्वेन्सीने करावं, किंवा कुठले प्रोडक्ट आपल्याला वापरले तर ते आपल्याला जास्त म्हणजे फायदेशीर आहेत. तर त्यासाठीचा हा एक व्हिडिओ. असा एक ग्रुप असतो की ज्याच्यामध्ये जेव्हा आम्ही अशा क्लायंट्सना विचारतो की तुम्ही लास्ट फेशियल कधी केलं होतं, तर किंवा तुम्ही कुठली स्किन ट्रीटमेंट केली होती, तर त्यांचं असं एकदम असं गमतीशीर उत्तर येतं आम्हाला की आम्ही आमच्या लग्नामध्ये फेशियल केलं होतं. तर ते लग्न कधी झालेलं असतं ते 20 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी, किंवा म्हणजे त्यांच्या फॅमिलीमध्ये समजा कोणाचं काही लग्न वगैरे असेल तर तेव्हा त्यांनी ते काहीतरी केलेलं असतं. तर असा एक वर्ग असतो जो फक्त फंक्शन टू फंक्शन, म्हणजे कुठलेही समारंभ आले, लग्न समारंभ आले की ते लोक फेशियल किंवा क्लीनअप किंवा स्वतःसाठी काहीतरी करतात. दुसरा एक वर्ग असा आहे की ज्यांना प्रोडक्ट विषयी माहिती जाणून घ्यायला आवडते, नंतर सर्व्हिस त्यांना करून घ्यायची असते, तर ते त्याच्या शोधात असतात. तिसरा ग्रुप असा असतो की जे सलॉनमध्ये न जाता यूट्यूबवर किंवा अशा कुठल्याही प्रकारच्या व्हिडिओजमध्ये किंवा कोणी जेव्हा काही सांगतं तेव्हा ते ऐकून त्या पद्धतीने ते आपल्या चेहऱ्यावर एक्सपेरिमेंट करतात. सो दे आर लाईक म्हणजे सेल्फ एक्सपेरिमेंटिव्ह पीपल, ज्यांना बाहेर जायचं नसतं पण ते स्वतः काहीतरी घरी करतात. आणि चौथा जो वर्ग आहे त्याच्यामध्ये ते कधीही कुठल्या प्रकारच्या ट्रीटमेंट चेहऱ्यावर करत नाही, त्यांना काही लावायला आवडत नाही. रादर त्यांना असं वाटतं की उगाच आपण काहीतरी लावलं किंवा आपण सलॉनमध्ये जाऊन काहीतरी ट्रीटमेंट केली तर आपल्या स्किनचं नुकसानच होणार आहे. तर अशा व्यक्ती कधीही सलॉनमध्ये जाऊन काहीही करत नाही. तर हे झाले वेगवेगळे वर्ग की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक विचार करतात. पण आधी आपण सर्वात प्रथम आपण हे जाणून घेऊया की आपला जो स्किनचा जो सेल टर्नओव्हर असतो तो म्हणजे काय आणि कशासाठी आपल्याला ट्रीटमेंट ही घेतली पाहिजे. जनरली आपला जो स्किनचा सेल टर्नओव्हर असतो तो एक 25 दिवसापासून 40 दिवसापर्यंत, 25 to 40 डेज पर्यंत आपल्या शरीरामध्ये आपल्या नवीन पेशी तयार होत असतात. आणि नवीन पेशी जेव्हा तयार होतात तेव्हा ते जुन्या पेशींना ते वर ढकलतात. आणि जसं जसं तो थर आपला जो वर येतो, म्हणजे आपल्या स्किनच्या सर्वात वरच्या लेअरला म्हणजे एपिडर्मिस लेवलला जेव्हा येतो तेव्हा आपल्या स्किनवर डेड लेअर म्हणून तो ओळखला जातो. तर हा जो डेड लेअर आहे हा डोळ्यांना दिसत नाही, पण तो तुम्ही जर कुठल्याही प्रकारे कुठलीही जर समजा तुम्ही जर ट्रीटमेंट घेतली नाहीत किंवा काहीही चेहऱ्याला केलं नाहीत तर तो डेड लेअर तुमच्या चेहऱ्यावरचा जात नाही. आणि दॅट इज द रिझन, म्हणजे आपण म्हणतो की वेन इट कम्स टू एक्सफॉलिएशन, म्हणजे जेव्हा आपण एक्सफॉलिएशन करतो तेव्हा त्या एक्सफॉलिएशनच्या माध्यमातून आपण तो जो डेड लेअर आहे तो काढण्याचा प्रयत्न करतो. आणि बरेचदा काय होतं की आपण आपला चेहरा कुठल्या तरी आपण क्रीम्स लावतो किंवा मॉइश्चरायझर लावण्याचा प्रयत्न करतो, पण जर तुमच्या चेहऱ्यावर ऑलरेडी जर स्किन डेड लेअरचा समजा जर थर जमलेला असेल तर इट विल नॉट अलाव युअर मॉइश्चरायझर टू सीप इन, किंवा तुम्ही कुठलीही क्रीम लावलं तर ते आतमध्ये जाऊ देणार नाही. आणि त्याच्यासाठीच तुम्हाला तुमच्या स्किनची काळजी घेणं गरजेचं असतं. म्हणजे तुम्हाला क्लीनअप हे गरजेचे असतात. जसं जसं तुमचं वय वाढतं तसं जसं तुम्हाला फेशियलची गरज असते. तर आता आपण पुढच्या भागामध्ये बघूया की कुठल्या टाईपचे क्लीनअप्स आणि कुठल्या टाईपचे फेशियल्स हे वेगवेगळ्या स्किन टाईप प्रमाणे आपण कसे करावेत, त्याच्याविषयीची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.